क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के बघा सविस्तर। जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात बसले धक्के, तेथील सध्याची परिस्थिती आहे तरी काय? नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात मंगळवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। पेठ व हर्सूल या दोन तालुक्यात हे धक्के बसल्याची नोंद असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही। मात्र अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सुमारे 9:25 सुमारास पेठ तालुक्यातील मौजे उस्थडे येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। त्याचवेळी हर्सूल तालुक्यातही भूकंपाची हलकी कंपने जाणवली। या घटनेची नोंद नाशिक येथील सीडीओ मेरी भूकंप मापन केंद्रात झाली आहे। भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी तातडीने पेठ व हर्सूल येथील तहसील कार्यालयांना माहिती दिली। घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली आपत्ती निवारण अधिकारी देशपांडे, संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ आढावा घेतला। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले। सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले। कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले। प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, पेठ, हर्सूल। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।